मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील कशेडी ते खारपाडा दरम्यान आज अवजड वाहतूक बंद। महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहणार। मुंबई शहर उपनगरातील रस्ते काँक्रिटीकरणाची कामं येत्या 3 महिन्यात अधिक गतीने राबवली जाणार। वाढत्या तापमानामुळे रात्री रस्त्यांचं काँक्रिटीकरण गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावं। महापालिकेच्या आयुक्तांकडून अधिकाऱ्यांना सूचना। पिंपरी चिंचवडमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत। 40 दिवसात 1092 तक्रारी, 543 तक्रारींचा निपटारा तर 549 तक्रारी प्रलंबित। 10 ते 14 वर्षांच्या मुलांचा गाडी चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल। ठाणे वाहतूक विभागाकडून कार मालकाला 10,000 रुपयांचा दंड। विरारमधील महिलेच्या हत्येच्या 24 तासात उलगडा तर कौटुंबिक वादातूनच पतीकडूनच पत्नीची निर्घृणपणे हत्या। विरारमध्ये 2 दिवसांपूर्वी महिलेचं शीर सापडलं होतं। धुळवडीच्या दिवशी डोंबिवलीच्या आयरे गावात 2 गटात राडा। मध्यस्थी करण्यास गेलेल्या पोलिसांनाही मारहाण केल्याची घटना। गुन्हा दाखल करत 9 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। कराडजवळ महामार्गावर नव्यानं उभारण्यात येणाऱ्या पुलाजवळ दुर्घटना। सेगमेंट कोसळल्यानं 3 कामगार जखमी। कराड शहराजवळील कोल्हापूर नाक्यावरील दुर्घटना। तेलंगणाच्या कोठागुडमध्ये 64 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। प्रोत्साहन म्हणून नक्षलवाद्यांना प्रत्येकी 25,000ची रोख रक्कम देण्यात आली। रत्नागिरीतील गुहागर किनारपट्टीवर कासवांच्या संवर्धनाची मोहीम यशस्वीरित्या सुरू। कांदळवन आणि वन विभागाच्या माध्यमातून मोहीम सुरू। जालन्यात शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयात ठिय्या। वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी वडीगोद्री परिसरातील शेतकरी आक्रमक। मागील 15 दिवसांपासून वीज नसल्यानं शेतकरी त्रस्त। ऐन उन्हाळ्यात कोल्हापूरमध्ये पावसाची हजेरी। शाहूवाडी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी। अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ। धुळ्यात मार्च महिन्यातच तापमानाचा पारा 40 अंशावर। मातीच्या माठाची विक्री कमी, परप्रांतीय माठाला मागणी। लसणाचे भाव पडले। 250 रुपये किलो दर असलेला लसूण अवघ्या 50 ते 70 रुपये किलोवर। ग्राहकांना दिलासा तर शेतकरी संकटात। धुळ्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान। जिल्ह्यात चाऱ्याचे संकट। हिरव्या चाऱ्यासह कोरडा चारा महागला। नंदुरबार जिल्ह्यातून चारा आणण्याची शेतकऱ्यांवर वेळ। चारा उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। गुजरातमध्ये खेलो इंडिया वेस्ट जोनल्स स्पर्धेचं आयोजन। पिंपरी चिंचवडच्या 13 वर्षीय धारा अमोल बिडकरनं धनुर्विद्येत 4था क्रमांक पटकावला। स्पर्धकांमध्ये सर्वात कमी वय असलेल्या धारानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। चंद्रपूर एसटी आगारात वाहक चालकांनी बंद पुकारला। शहराच्या वेशीवर झालेल्या एसटी अपघाताच्या घटनेविरोधात चालक वर्ग आक्रमक। मृत वाहकाला 50 लाखांची नुकसान भरपाई देण्यासह संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। लातूरमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल। बनावट आधार कार्ड, खोटे शपथपत्र जोडून जन्म प्रमाणपत्र बनवल्यानं शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल। जळगावच्या पाचोऱ्यातील कोकडी वाकडी जलाशयातून अनधिकृतपणे पाण्याचा उपसा। पाणी उपशामुळे कुऱ्हाड गावाला पाणी टंचाईचा झळा। जलाशयातील अनधिकृत वीज पंप काढण्याची ग्रामस्थांची मागणी। वाशिम जिल्ह्यातील 77 लघु सिंचन प्रकल्पांनी यंदा मार्च महिन्यातच तळ गाठला। त्यामुळे उन्हाळी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता। नाशिकच्या येवला शहरातील काही भागात नळांना दुर्गंधीयुक्त गढूळ पाण्याचा पुरवठा। दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ। प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी। वाशिममध्ये सध्या मोठ्या प्रमाणात जलतारा प्रकल्प राबवण्याचं काम हाती। कोंडाळा झांबरे गावात कर्मचाऱ्यांकडून श्रमदान करत जलतारा शोष खड्डे भरून काढण्याचं काम हाती। भंडाऱ्याच्या तुमसर मोहाडीमधील आंधळगाव भागात अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी धोक्यात। पाण्याअभावी धानशेतीला भेगा। 12 तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्याच्या शिरूरमधील पिंपरी दुमालमध्ये 9 किलोपेक्षा जास्त वजनाचं कलिंगड। 2 एकरामध्ये 68 टन कलिंगडाचं भरघोस उत्पादन। वाशिमच्या रिसोड तालुक्यात करडईचं क्षेत्र वाढलं। कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली उत्पादनही वाढणार। जळगावच्या बोदवडमधील धानखेडा शिवारात काढणी केलेला हरभरा चोरट्यांकडून लंपास। अज्ञात चोरट्यांनी हरभरा लंपास केल्यानं 2 ते 3 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। धाराशिव जिल्ह्यातील 542 ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्व रद्द। वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं कारवाई। उमरगा तालुक्यात सर्वाधिक 145 ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई। धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। अंतरवाली सराटीत जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख यांच्यात चर्चा। आरोपी कृष्णा आंधळे सापडल्यानंतर अनेक घटनांचा उलगडा होईल। आंधळे सापडला नाही तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल। धनंजय देशमुखांचा इशारा। संजय राऊतांच्या बोलण्यावर आमचं लक्ष नाही। जनतेला दिलेला संकल्प पूर्ण करण्याकडे आमचं लक्ष। राऊतांच्या टीकेला बावनकुळेंचं खोचक उत्तर।
उद्या काय होईल ते सांगता येत नाही, पण नाना पटोलेंनी ऑफर देताना घाई केली आहे. पटोलेंनी शिंदे अजित पवारांना दिलेल्या ऑफरनंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. नाना पटोलेंनी आधी पक्षाच्या अधोगतीकडे लक्ष देण्याची गरज. पटोलेंनी दिलेल्या ऑफरवर राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला. 3 लाखापर्यंत शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन होतं, पण अर्थसंकल्पात कर्जमाफीचा उल्लेख नाही. घराघरात शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. लाडकी बहीण योजना आणि शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. लाडक्या बहिणींना फसवलं म्हणून ग्राहक न्यायालयात जरी कोणी गेलं तरी सरकार बरखास्त होईल. ज्या बहिणींचे अर्ज बाद झाले त्यांनी सरपंच ग्रामसेवकांना भेटलं पाहिजे. जयंत पाटलांचं वक्तव्य. राज्यात पुन्हा शरद पवारांचा पक्ष प्रांताध्यक्ष मजबूत करणार. भाजपनं जिल्हा परिषद पंचायत समिती कुठलीच निवडणूक घेतली नाही. भाजपनं व्यवस्थित निवडणुका पुढे ढकलल्या. शशिकांत शिंदेंचा आरोप. फोनवर बोलताना हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणा. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना प्रांताध्यक्षांचा आदेश. सांगलीतून जय शिवराय सुरू झाला तो विदर्भापर्यंत पोहोचवायचा. शशिकांत शिंदेंचं आवाहन. जिल्हा बँकेचे संचालक हे सहकार मंत्री झाले ही अभिमानाची बाब. जिल्हा पायावर उभा राहण्यामध्ये बँकेचा मोठा रोल. बाबासाहेब पाटलांना पाहिल्यानंतर ते विरोधात आहे असं वाटत नाही. अमित देशमुखांचं वक्तव्य. एकत्र येण्याबाबत ठाकरे बंधू निर्णय घेतील. ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून मनसे नेते यशवंत किल्लेदारांची प्रतिक्रिया. मुंबईत गुढीपाडव्याला ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाचं आयोजन. आश्रमशाळेतील शिक्षकाची फेसबुक पोस्ट करत आत्महत्या. 18 वर्षापासून वेतन नाही. संस्था चालकाकडून मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप. धनंजय नागरगोजे असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव. आज पुन्हा एकदा डोकं सुन्न झालंय. किती निर्दयी आहेत ही माणसं. आश्रमशाळेतील शिक्षकाच्या आत्महत्येनंतर दमानियांचं ट्विट. धनंजय नागरगोजेंनी केलेल्या आंदोलनाचा व्हिडिओ दमानियांकडून ट्विट. घरकुल बांधणाऱ्यांना मोफत वाळू मिळणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय. वाळू धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार. बावनकुळेंची माहिती. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात आणखी एकाला अटक. फरार आरोपी कपिल देढियाला वडोदरामधून अटक. कपिल देढियाच्या खात्यात झाले होते व्यवहार. उसावर वापरली जाणारी AI टेक्नॉलॉजी सक्सेस झाली आहे. राज्यातील सर्व कारखान्यांनी याचा वापर केला पाहिजे. राजेंद्र पवार यांचं आवाहन. मराठी बिग बॉस विजेता सूरज चव्हाणनं खंडोबाचं दर्शन घेतलं. 25 एप्रिलला सूरज चव्हाणचा झापक झुपूक चित्रपट प्रदर्शित होणार. साताऱ्यातील महाराणी ताराराणी यांच्या समाधीची दुरवस्था. संगम माहुली येथे महाराणी ताराराणी यांच्या समाधीची दुरवस्था. सरकारनं दखल घेऊन समाधीचा जीर्णोद्धार करा. ग्रामस्थांची मागणी. परळच्या सम्राट गणेश मंडळाकडून टाटा प्रीमियर लीगचं आयोजन. आमदार कालिदास कोळंबकर यांची क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी. रायगड वरंद घाटात एसटी बस अपघातात 18 प्रवासी जखमी. मंत्री भरत गोगावलेंकडून जखमींची विचारपूस. एसटी बसचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याची माहिती.